हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनेल. आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी मेथी व डिंकाचे लाडू. त्यासाठी इथे मी 150 ग्रॅम मेथी मंद आचेवर परतून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेतलेली आहे. हे मेथी पावडर भिजवण्यासाठी इथे मी पाव किलो तुपाचा वापर केला आहे. आता हे मिश्रण आपण 4 दिवस साईडला ठेवूया, जेणेकरून आपले लाडू कडवट होणार नाहीत. लाडू बनवण्यासाठी मी अशा प्रकारे पूर्वतयारी करून घेतली आहे. मी सर्व साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्ही लाडू करत असताना तुम्हाला सोपं होईल. हे लाडू जेवढे टेस्टी आहेत तेवढेच ते हेल्दी आहेत. नक्की करून पहा, तुम्हाला आवडतील. जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा प्लीज. थँक्यू. आता आपण सर्व साहित्य एक एक करून परतून घेऊयात. आता मी कढईमध्ये बडीशोप आणि वेलची भाजून घेत आहे. त्यानंतर इथे मी मखाणे देखील असेच परतून घेत आहे. मखाण्याची हाताने पावडर झाली तर समजायचं आपले मखाणे छान परतून झालेले आहेत. त्यानंतर इथे मी सुकं खोबरं देखील असंच हलकंसं परतून घेणार आहे. आपलं सुकं खोबरं परतून झालं आहे. त्यानंतर इथे मी खसखस देखील अशीच हलकीशी परतून घेणार आहे. त्यानंतर इथे मी बदाम देखील असे हलकेसे परतून घेत आहे. त्यानंतर काजू 2 ते 3 चमचे तुपावर परतून घेत आहे. काजू परतून झाले की आपण गोडंबी देखील अशीच परतून घेऊयात. असं एक एक करून सर्व साहित्य आपण परतून घेऊयात. आता आपण इथे अर्धा किलो खारीक पावडर थोड्याशा तुपावरती परतून घेऊयात. त्यामधून असा गोड असा सुगंध यायला लागला की समजायचं आपली खारीक पावडर छान परतून झालेली आहे. लाडू बांधण्यासाठी छान बाइंडिंग यावं म्हणून इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ मंद आचेवर परतून घेत आहे. गव्हाचं पीठ परतत असताना त्यामध्ये मी थोडा तुपाचा देखील वापर केलेला आहे. पिठामधून छान सुगंध यायला लागला की समजायचं आपलं पीठ छान परतून झालेलं आहे. त्यानंतर थोडं तूप घेऊन आपण थोडा डिंक फुलवून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे आणि इतर सर्व साहित्य परतून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण थंड करून मिक्सरला याची पावडर करून घेऊयात. सर्वात आधी इथे मी मखाण्यांची पावडर करून घेत आहे.
त्यानंतर इथे मी वेलची आणि बडीशोप याची पावडर बनवून घेतलेली आहे. त्यामध्ये मी खारीक पावडर ॲड करत आहे. एक एक करून सर्व साहित्य मी बारीक करून घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य मी एकजीव करून घेत आहे आणि त्यामध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ ॲड करत आहे आणि ते देखील हाताने असं मिक्स करून घेत आहे, जेणेकरून सर्व साहित्य एकजीव होईल. आता आपण गुळाचा पाक तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 1.25 किलो गूळ 2 ते 3 चमचे तुपावरती आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून मिक्स करून घेत आहे. आपला गूळ छान प्रकारे वितळला आहे. गुळाची अशी जेली फॉर्म झाली तर समजायचा आपला पाक रेडी आहे. तयार पाकामध्ये आता तुपात भिजवलेली मेथी ॲड करूयात आणि सर्व पाक आणि मेथी एकजीव करून घेऊयात. आता हा तयार पाक आपण लाडू बनवण्यासाठी यूज करूयात. सर्व साहित्य एकजीव करून घेऊयात. मिश्रण हलकसं थंड झालं की आपण आपल्या हाताने पुन्हा ते असं मळून घेऊया आणि लाडू वळून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया. लाडू वळत नसतील तर तिथे तुम्ही वितळलेलं तूप ॲड करू शकता. अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन अशा रेसिपीसोबत. थँक्यू.